हरे कृष्णा मंडळी, श्वेताची कलाकृती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचे DIY खूप सोपे आणि तेही फक्त कार्डबोर्ड आणि पेपरपासून आपण बनवणार आहोत। फर्स्ट DIY डेकोर बनवण्यासाठी मी इथे कार्डबोर्ड घेतलेला आहे। कार्डबोर्डचा वरचा पेपर हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तो असा मी एका चाकूने काढून घेत आहे। तुम्ही कैचीने किंवा कोणत्याही सुईत अशा वस्तूने काढू शकता। हाताने असं ते सगळं काढून घ्यायचं आहे पेपर आणि त्यानंतर त्या अंदरील जे टेक्स्चर आहे ते दिसून येईल आपल्याला वर। आणि सेकंड पद्धत ही अशी की एक कपडा घेऊन तो ओला करून कार्डबोर्डवर तो वरचा भाग आपल्याला त्या कपड्याने ओला करून घ्यायचा आहे आणि सहजपणे तो पेपर निघून येईल आणि खालचं जे लाईन्सवालं टेक्स्चर आहे ते आपल्याला मिळून जाईल। या दोन सोप्या पद्धतीने आपल्याला कार्डबोर्डचा हा असा लाईन्सवाला टेक्स्चर भाग मिळालेला आहे। ह्या पेपरच्या आता काही स्ट्रिप्स कट करून त्या फेविकलने मागच्या बाजूने राऊंड करत चिपकवून घ्यायचा आहे। म्हणजे त्याचा असा मोठा सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। व्हिडिओ दिसताय त्याप्रमाणे करत जायचं आहे आणि आपल्याला याचा एक डेकोर पीस बनवायचा आहे। DIY आपण बनवूच मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, हर एक व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला छोटीशी बोधकथा ऐकवत असते। तर DIY आपला होत आहे तोपर्यंत आपण एक छोटी कथा ऐकून घेऊ। एक म्हातारी होती, ती अत्यंत विद्वान होती। एक दिवशी ती आपल्या घराबाहेर काहीतरी शोधत होती। बराच वेळ तिचं शोधणं सुरू होतं। शेजारी जमले, त्यांनी तिला कारण विचारलं। ती म्हणाली, माझी सुई हरवली आहे, ती शोधते। लोकांनीही तिच्याबरोबर शोध घेण्यास सुरुवात केली। तेवढीच आपली म्हातारीला मदत होईल। बराच वेळ शोधूनही सुई जेव्हा सापडली नाही तेव्हा एकाला सुचलं की सुई नेमकी कुठे हरवली आहे हे तिला विचारावं। तो आजीला म्हणाला, आजी, तुमची सुई नेमकी कुठे हरवली होती? ती म्हणाली, घरातच हरवली होती। तो म्हणाला, कमाल आहे तुमची, सुई घरात हरवली आणि तुम्ही घराबाहेर शोधताय। सुई जर घरात हरवली आहे तर ती बाहेर का शोधायला सुरुवात केली? आजी म्हणाली, इथे उजेड आहे, घरात अंधार होता, म्हणून मी इथं शोधायचं ठरवलं। यावर दुसरा शेजारी म्हणाला, इथं जरी उजेड असला तरी ती सुई तुम्हाला इथे सापडणार नाही। जर ती सुई इथे हरवलीच नाही तर ती मिळणार कुठून? जिथे ती हरवली आहे तिथेच शोधली पाहिजे। सुई जिथे पडली असेल तिथे उजेड करून तिथेच शोध घेऊ आपण। त्याचं बोलणं ऐकून आजी हसली आणि म्हणाली, छोट्या छोट्या बाबतीत आपण लोक अतिशय दक्ष असल्यासारखे वागतो। या हुशारीचा वापर रोजच्या जीवनात कधी करणार? आपल्या सर्व समस्याचे समाधान आपल्याकडेच आहे, परंतु आपण ते बाहेरच्या जगात शोधण्याचा प्रयत्न करतो। कारण मनातील अंधारामुळे आपल्याला ते दिसून नाही येत। आपल्याला फक्त मनात प्रकाश प्रज्वलित करायची गरज आहे। आपल्या मनातील विचारांना योग्य दिशा द्या। मंडळी, या कथेतील तात्पर्य असे आहे की मनाची ज्योती विझवू देऊ नका, स्वतःच्या मनातील अंधार दूर करा, मगच सगळीकडे तुम्हाला प्रकाश दिसेल। मंडळी, आपला पहिला DIY तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण बनवलेला आहे आपल्या लक्ष्मी मातेचं वाहन म्हणजेच उल्लू। घरामध्ये त्या प्रकारचा असलेला डेकोर हा घरासाठी शुभ मानला जातो। मंडळी, तुम्ही काहीतरी ऑब्झर्व केलं का? मागच्या काही DIY मध्येही मी उल्लूचे DIY बनवलेले आहे। जसा एक स्टोनपासून आपण आऊल बनवलेला होता आणि त्यानंतर कोणत्या DIY मध्ये मी आऊल बनवलेला होता हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या साईडचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते। आणि मंडळी, मेन गोष्ट म्हणजे ही सगळी प्रोसेस फुकट आहे, त्याचे कोणतेही तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहे। म्हणून चॅनलला चला पटकन सबस्क्राईब करा बरं। आपला सेकंड DIY खूप इझी आणि मजेदार असा क्यूट पेपर क्राफ्ट आहे। या पेपर क्राफ्टमध्ये आपण बनवणार आहोत क्यूट असा बनी, जो आता थोड्या वेळाने जंप करून दाखवणार आहे आपल्याला। तर त्याचा डान्स पाहण्यासाठी आता तयार राहा। याला ना असं मी जंप करायला लावत होती पण तो चांगला जंपच करत नव्हता। बघा,
किती नाटकं करताय तो. हॅलो क्यूटीज, राधे